नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज. या सिरीजमध्ये आपण बघत आहोत संख्यामाला म्हणजेच नंबर सिरीज हा रिजनिंगचा चॅप्टर, आणि या चॅप्टरचे ऑलरेडी आपण 2 पार्ट बघितलेला आहे. आजचा हा शेवटचा पार्ट आहे, पार्ट 3. तर यामध्ये आपण आणखी काही एक्झाम्पल जे पेपरला आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल आपलं बोर्डवरती आहे. तर बोर्डवरती आपल्याला दिसते की 304, 704, 504, 904, प्रश्नार्थक चिन्ह NTPC CBT 1 9/1/2021ला हा प्रश्न विचारला होता. तर कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. तर इथं लक्षात येते सर्वांचा छेद प्रत्येक ठिकाणी 4 आहे, म्हणजे यामध्ये सर्वांचा छेद 4 आला पाहिजे. यामध्ये नाही आहे म्हणजे हे उत्तर तर नाहीच आहे, म्हणजे या तिघांमध्ये आपल्या पहिला उत्तर भेटेल. तर यामध्ये बघा 3/7 3/4, 7/4, 5/4, 9/4. आता याचा जो पण छेद येईल तो 4 राहील. आता छेदाचा काही विशेष नाही आहे. मग इथं लक्षात येते 3/7 झाले, 7चे परत 5 झाले, 5चे 9 झाले, म्हणजे संख्या वाढली कमी झाली. म्हणजे आपण कालच शिकलो की डबल सिरीज आहे, म्हणजे या 3चा आणि 5चा संबंध काढला तर इथं +2चा येते, म्हणजे या 5चा आणि पुढे संबंध काढला तर +2चा येईल, म्हणजे इथं काय येतील 704 आपल्याला उत्तर भेटेल. आणि सपोज आणखी जर पुढे असतं तर इथं 7चा आणि 2चा संबंध काढला तर +2चा, आणखी पुढे जर केलं तर +2चा, म्हणजे इथं उत्तर आलं असतं 11/4. पण आपल्याला इथंच सांगितलेलं आहे, म्हणजे याचं उत्तर किती येते 7/4, म्हणजेच पहिल्याच उत्तर भेटतं आपल्याला 7/4. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. बघा दुसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. ऑप्शन आहे 1/8, 4, 1/12 आणि 8. पण प्रश्न काय दिलेला आहे 1/16, 1/4, 1, प्रश्नार्थक चिन्ह आणि 16. NTPC CBT 1 25/1/2021ला हा प्रश्न विचारला होता. कशा पद्धतीनुसार सॉल्व करणार, तर बघा वरती 1 आला, नंतर डायरेक्ट अपूर्णांक कॅन्सल झाले. आता बघा खाली इथं छेदामध्ये 16 आहे, 4 आहे, नंतर इथं पूर्ण संख्या येऊ राहिला, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय होऊ राहिलं की हा छेद आपला काहीतरी निघून चालला. छेद काय चालला, निघून चालला, म्हणजे हे गुणाकाराच्या रूपामध्ये हा अपूर्णांक आहे. मग इथं लक्षात येते या 16चे 4 झाले, तर 4ला जर या 16ने भागलं तर 4 चौक 16 येतात, म्हणजे बघा 1/16ला जर मी या 4ने गुणलं तर 4 चौक 16, म्हणजे उत्तर भेटते मला 1/4. ठीक आहे, हे उत्तर आलं. पुढे बघू 1/4ला परत 4ने जर गुणलं तर 4 × 4, म्हणजे उत्तर भेटलं 1. बरोबर आहे. मग सेम आता 1ला जर 4ने गुणलं तर उत्तर किती येईल 4, म्हणजे या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी उत्तर किती आलं पाहिजे 4. पुढे बघू बरोबर आहे का. आता बघा 4ला जर 4ने गुणलं तर उत्तर किती येते 16. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे 1/16ला आपण 4ने गुणलं तर 4ने 16ला गुणलं तर 4 खाली आले, म्हणजे 1/4 उत्तर आपलं आलं. परत 1/4ला आपण 4ने गुणलं तर 4ने 4ला गुणलं, डायरेक्ट 4 कटले, म्हणजे उत्तर आलं 1 आहे. बरोबर आहे. परत 1ने 4ला गुणलं तर उत्तर 4 आलं, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला उत्तर भेटेल 4. आणि पुढे या 4ला जर 4ने गुणलं तर बरोबर 16 येतात. म्हणजे प्रत्येक सिरीजमध्ये काय केलेलं आहे, प्रत्येक अपूर्णांकाला आणि अंकाला आपण काय केलेलं आहे 4ने गुणत गेलो, म्हणजे आपल्याला उत्तर भेटलं इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 4, म्हणजे दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे दुसरं उत्तर 4. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा आहे 6, 156, प्रश्नार्थक चिन्ह NTPC CBT 1 11/3/2021ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन आहे 930, 942, 642 आणि 630. तर कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचं, तर बघा 6चे 30 झाले, 30चे 156 झाले, म्हणजे संख्या झपाट्यानं वाढत आहे, म्हणजे गुणाकाराच्या फॉर्ममध्ये आहे. तर इथं आपण बघा 6ला जर 5ने गुणलं तर 30 झाले, 30ला जर 5ने गुणलं तर किती होतात 30 × 5 जर केलं तर 150 होतील. बरोबर आहे. पण इथे 156 आहेत, म्हणजे तशा पद्धतीनुसार तर ही सिरीज नाही आहे. मग 6ला जर 4ने गुणलं 6 चौक 24, 24मध्ये 6 मिळवले किती झाले 30. बरोबर आहे. परत 30ला 5ने गुणलं, 30 × 5 किती झाले 150, त्याच्यामध्ये 6 मिळवले 156, म्हणजे अशा पद्धतीनुसार आपल्याला हे सिरीज भेटते. म्हणजे बघा 6चे 30 कसे झाले, तर 6 30 156
क्वेश्चन मार्क्स. आता बघा 6ला जर 4ने गुणलं 6 चोक 24, 24मध्ये 6 मिळवले तर आपल्याला 30 भेटले. ही झालं 30. ठीक आहे. आता 30ला जर 5ने गुणलं 30 5 150, 150मध्ये 6 मिळवले म्हणजे किती झाले 156. ही झाली इथपर्यंत. म्हणजे काय उरायला पहिले 4ने गुणलं 6 मिळवले, आता 5ने गुणलं 6 मिळवले. आता इथं काय करावं लागेल 6ने गुणावं लागेल म्हणजे 156 गुणेला 6 अधिक 6 येतील. हा गुणाकार केला आणि त्याच्यामध्ये 6 मिळवले की आपल्याला उत्तर भेटेल. 6 6 36 6 हातचे आले 3, 6 पंच 30 आणि 3 33 3 हातचे आले 3, 6 1 6 6 आणि 3 9, 936 अधिक 6 जर केलं तर 942 उत्तर आपलं येईल. तर 942 ऑप्शनमध्ये कुठं आहे दुसऱ्या नंबरचं आहे. म्हणजे याचं उत्तर किती भेटलं आपल्याला 942. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हा प्रश्न आपण बघितला. पुढचा प्रश्न आणखी बघूया. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे 1,2, 6, प्रश्नार्थक चिन्ह, 120, 720. ALP टायर 1 10/8/2018ला हा प्रश्न विचारला होता. पहिला ऑप्शन 50, दुसरा ऑप्शन 12, तिसरा ऑप्शन 24 आणि चौथा ऑप्शन आहे 9. कशा पद्धतीनुसार सॉल्व करणार तर लक्षात घ्या 1चा 2 झाला, 2चा 6 झाला, 6चा पुढे नंतर 120 नंतर 720. म्हणजे संख्या झपाट्यानं वाढू राहिली म्हणजे गुणाकाराच्या फॉर्ममध्ये आहे. जर 1चे 2 करायचे म्हटले तर 1 गुणिला 2 केलं तर 2 उत्तर येते. बरोबर आहे. 2चे 6 करायचे म्हटले तर 2 गुणिला 3 केलं तर 6 उत्तर येते. म्हणजे बघा 1ला 2ने गुणलं 2 उत्तर आलं. आता या 2ला 3ने गुणलं 6 उत्तर आलं. म्हणजे इथं 2ने गुणलं 3ने गुणलं तर या 6ला आपल्याला 4ने गुणावं लागेल तर 6 चोक 24 उत्तर भेटेल याचं. मग आता पुढे बघू हे बरोबर येते का. इथं 2ने गुणलं 3ने गुणलं 4ने गुणलं. आता किती आहे 24 गुणेला 5 जर केले तर किती होतील 24 5 120 म्हणजे बरोबर आहे. आणि 120 गुणेला जर 6 केले तर 12 पंच 60 12 72 तर 720 म्हणजे बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला काय भेटेल 24. म्हणजे याचं उत्तर आहे तिसऱ्या नंबरचं 24. तर अशा पद्धतीनुसार गुणाकाराची उदाहरणं लक्षात ठेवा. संख्या जर झपाट्यानं वाढली म्हणजे ते गुणाकाराच्या फॉर्ममध्ये आहे. डायरेक्ट गुणाकार केला तर ठीक, नाही तर जवळपासची संख्या घ्यायची आणि त्यामध्ये मिळवून किंवा वजा करून पाहायचे तर आपल्याला सिरीज भेटेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर दिसत आहे 21, 55, 19, 50, 17, 45, प्रश्नार्थक चिन्ह. ALP टायर 1 21/8/2018ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होतं 14, 15, 13 आणि 12. तर हे बघा 21 नंतर 55 आले, 55 नंतर 19 म्हणजे वाढली संख्या कमी झाली, वाढली कमी झाली, वाढली कमी झाली. मी तुम्हाला सांगितलं संख्या वाढली कमी झाली, संख्या वाढली कमी झाली म्हणजे डबल सिरीज. मग डबल सिरीजमध्ये आपल्याला बघा 21चा 19 सोबत संबंध, 19चा 17 सोबत संबंध, 17चा पुढे संबंध, 55चा 50 सोबत संबंध, 50चा 45. तर पाहायला गेलं तर 21, 55, 19, 50, 17, 45 क्वेश्चन मार्क्स. तर 21 आणि 19चा जर संबंध पाहिला तर -2ने संख्या कमी झाली. 21मधून जर 2 वजा केले तर 19 भेटले. आता या 19मधून जर 2 वजा केले तर किती भेटतील 17. या 17मधून जर 2 वजा केले तर आपल्याला किती भेटतील 15. म्हणजे याचं उत्तर किती येईल 15. ठीक आहे. हे झालं क्लिअर. उत्तर आहे 15. डबल सिरीजमध्ये याचा जर डिफरन्स पाहिला तर हा -5चा फरक आहे. याच्यामध्ये जर डिफरन्स पाहिला तर -5चा फरक आहे. याच्या पुढे जर आणखी प्रश्नार्थक चिन्ह असतं तर -5 म्हणजे इथं किती आले असते 40. पण आपल्याला इथलंच पाहिजे म्हणजे याचं उत्तर किती आहे 15. अशा पद्धतीनुसार आपण हे इझिली सॉल्व करू शकतो. एकदम इझी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे 271, 272, 276, 285, 301 प्रश्नार्थक चिन्ह. RPF SI 24/12/2018ला हा प्रश्न एकदम इझी प्रश्न विचारला होता. 309, 317, 326 आणि 298 ऑप्शन आहेत. तर तुम्हाला पाहता समजते की 271, 272, 276, 285, 301 आणि क्वेश्चन मार्क्स आहे. या दोघांमधला डिफरन्स काढला तर +1चा आहे. या दोघांमधला डिफरन्स जर काढला तर +4चा आहे. या दोघांमधला डिफरन्स जर काढला तर +9चा आहे. या दोघांमधला डिफरन्स काढला तर +16चा आहे. म्हणजे हा काय आहे 1चा वर्ग, हा काय आहे 2चा वर्ग, हा काय आहे 3चा वर्ग,
हा काय 4चा वर्ग म्हणजे इथं 5चा वर्ग येईल प्लस 25 यामध्ये ॲड करावं लागतील म्हणजे 301 मध्ये 25 मिळवले किती झाले रे 326 हे उत्तर आपल्याला भेटेल. तर ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे 326 हे तिसऱ्या क्रमांकाचं म्हणजे ऑप्शन नंबर 3 क्लिक करून टाका 326. एकदम इझिली प्रश्न विचारला होता, सोपा होता, जास्त सॉल्व करण्याची गरज नव्हती. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार हा प्रश्न आपण बघितलेला आहे. पुढचा प्रश्न आणखी एक बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे 47 194 प्रश्नार्थक चिन्ह 782 1223 1762 NTPC CBT 1 4/3/2021 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होतं 501 480 439 आणि 489. बघा 47 नंतर 194 झाले, 94 नंतर काही प्रश्नार्थक चिन्ह आहे, नंतर 782 नंतर 1223 नंतर 1762 म्हणजे संख्या झपाट्यानं वाढत आहे. म्हणजेच हे गुणाकाराच्या फॉर्ममध्ये असू शकते. तर बघू आपण गुणाकाराच्या फॉर्ममध्ये जर पाहिलं तर 5 त्रिक 15 5 चौक 20 होतात. म्हणजे 47 गुणिले जर 4 केलं तर 7 चौक 28 8 हातचे आले 2 4 चौक 16 16 2 18 किती होतात 188 आणि 188 मध्ये किती मिळवले तर 94 होतील, तर 6 मिळवले तर 194 होतात. बरोबर आहे. आता 194 गुणिले किती केलं की आपल्याला पुढची अंक्या भेटेल. आता हे आपल्याला काही माहीत नाही म्हणजे पुढे सॉल्व करायचं म्हटलं तर थोडंसं क्रिटिकल जाईल. तर 194 गुणिले 4 करू तर 4 चौक 16 6 हातचा आला 1. बरोबर आहे. 4 9 36 आणि 1 37 7 हातचे आले 3 4 1 4 4 आणि 3 7 776 येतात. म्हणजे हे उत्तर आपलं चुकते. इथं 776 ऑप्शनमध्ये नाहीच आहे. 3ने जर गुणलं तर 3ने गुणून बघू, पण इथं संख्या वाढत चालल्या म्हणजे असं उत्तर येणेच नाही. म्हणजे गुणाकाराच्या फॉर्ममध्ये सुद्धा हे उत्तर नाही आहे. आता डिफरन्स बघू. डिफरन्स जर पाहिला तर 194 आणि 47 मधला डिफरन्स जर काढला तर 14तून 7 गेले 7 राहिले आहे ना, आणि 14मधून 4 गेले 14 राहिले तर 147चा डिफरन्स आला. पुढे याच्यामध्ये आपल्याला डिफरन्सच माहीत नाही. या दोघांमधला डिफरन्स काढला तर 3तून 2 गेला 1 राहिला, 12तून 8 गेले 4 राहिले आणि 11तून 7 गेले 7 आणि 3 11 म्हणजे हे उत्तर आलं 341. बघा 147 आणि 341 मध्ये डिफरन्स. तर तुम्ही जर पाहायला गेलं तर इथं आपल्याला डिफरन्ससुद्धा समजत नाही आहे. म्हणजे सिरीज थोडीशी वेगळी आहे. तर सिरीज कशी वेगळी आहे असे एक्झाम्पलसुद्धा पेपरमध्ये येतात, थोडंसं कन्फ्यूज होते. पण जसे जसे तुम्ही सॉल्व करत असाल, जेवढे जास्त एक्झाम्पल सॉल्व करसाल तेवढा तुम्हाला फायदा भेटेल. तर बघा इथं 47 आहेत, 194 आहेत, 782 आहेत. तर बघा 7चा वर्ग किती असते रे, 7चा वर्ग किती असते 49. 49 मधून जर 2 वजा केले तर किती भेटतात 47. ठीक आहे, हे झालं. बरोबर आहे. आता बघा 7 दुनी किती होतात 14. 14चा वर्ग जर केला तर किती होतात 196. 196 मधून 2 वजा केले तर 194. म्हणजे ही फॉर्म आहे. म्हणजे 7चा पाळा आहे, त्याचा वर्ग आणि त्याच्यामधून 2 वजा करायचा. आता 7 1 7 7चा वर्ग केला, 7 दुनी 14 14चा वर्ग केला, 7 त्रिक 21 21चा वर्ग किती असते रे 441. त्याच्यामधून 2 काढले, 441 मधून 2 काढले तर किती उत्तर 439. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला काय भेटेल 439. ठीक आहे. आता 7 त्रिक 21 झाले, 7 चौक 28. 28चा वर्ग केला तर किती येते 784. मधून 2 जर काढले तर उत्तर किती येईल 782. बरोबर आहे. 7 चौक 28 7 5 35. 35चा वर्ग केला, 3 चौक 12 1225 वजा 2 जर केले तर बरोबर आलं 1223. 7 सकम 42. 42चा वर्ग केला तर 1764 वजा 2 केले तर 1762. म्हणजे अशा पद्धतीनुसार ही सिरीज होती. काही काही प्रश्न तुम्हाला असे सुद्धा पाहायला भेटतील. त्याच्यामुळे माझं म्हणणं तुम्हाला हेच आहे की आता आजचा चॅप्टर संपल्यानंतर तुम्ही काय करा, जे आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले तुम्हाला नंबर सिरीजचे प्रश्न भेटतील, जेवढे जास्त भेटतील तेवढे सॉल्व करून टाका. काही अडचण असेल तर ग्रुपला टाका. पहिले दिमाग लावायचा, लगेच टाकायचं नाही ग्रुपला. थोडासा दिमाग लावायचा. जोपर्यंत बुद्धीचा वापर करणार नाही तोपर्यंत हे उदाहरण तुम्हाला सॉल्व करता येणार नाही. पहिले वजाबाकी करून पहा, गुणाकार करून पहा, वर्ग करून पहा, घन करून पहा, काही भेटते का, नंतर प्रयत्न करायचा. ठीक आहे, नंतर टाकायचं. नाही तर मग आलं नाही लगेच टाकलं. अरे काय करा, बुद्धिमत्ता आहे, बुद्धीचा वापर करायचा आहे. त्यामुळे थोडेसे प्रॅक्टिस करा. सध्या प्रॅक्टिस करायला थोडासा वेळ जाईल. एकदा क्लिअर झाला की तुम्हाला प्रश्न दिसला की तुम्हाला डोळ्यानंच तुम्हाला समजेल की काय आहे. तर या गोष्टी तुमच्या क्लिअर असणं गरजेचे आहेत.
पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा. बघा नेक्स्ट प्रश्न आपला असा आहे 1,1,2,2,8 3,9,27, 4,16, प्रश्नार्थक चिन्ह. NTPC CBT 1 15/3/2021ला हा प्रश्न विचारला होता. पहिलं ऑप्शन होतं 49, दुसरं ऑप्शन होतं 54, तिसरं ऑप्शन होतं 64 आणि चौथं ऑप्शन होतं 32. तर कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचा, तर बघा याच्यामधला डिफरन्स काढला तर 0 आहे, याच्यामधला डिफरन्स काढला तर 0 आहे, इथं डिफरन्स काढला तर 1चा, इथं 2चा, इथं 4चा, इथं डिफरन्स काढला तर -5 होऊ राहिले, इथं +6 होऊ राहिले. म्हणजे डिफरन्सनुसार तर हे नाही आहे, पण आपल्याला इथं लक्षात येते डायरेक्ट इथं बघा 1 1 1 आहेत. म्हणजे 1चा जर वर्ग 1चा घात जर 1 केला तर उत्तर किती येते 1. 1चा वर्ग 1 केला तर उत्तर येते 1. 1चा घन 1 केला तर उत्तर येते 1. सेम 2चा घात जर 1 केला तर उत्तर येईल 2. 2चा घात जर 2 केला तर उत्तर येईल 4. 2चा घात जर 3 केला तर उत्तर येईल 8. अशा पद्धतीनुसार आहे. पुढे बघा 3चा घात जर 1 केला तर उत्तर आलं 3. 3चा वर्ग केला तर उत्तर आलं 9. 3चा घात जर 3 केला तर उत्तर आलं 27. म्हणजे 3 9 27 हे असे आले. तर पुढे 4चा घात जर 1 केला तर हा 4 आला. 4चा वर्ग केला तर हा 16 आला. आता पुढे काय येईल 4चा घन, तर 4चा घन किती असते रे 64. तर म्हणजे उत्तर आहे तिसऱ्या नंबरचं 64. तर अशा तऱ्हेनं हा एक्झाम्पल आपण सॉल्व केलं होतं. तर असे काही काही एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला थोडेसे कन्फ्यूज करू शकतात, पण पाहता समजून येते तुमचे वर्ग घन गुणाकार थोडंसं ट्रिक्स पार्ट असतील. ठीक आहे, ट्रिक्स पार्ट नसतात, ट्रिक्स हे प्रॅक्टिसनुसारच क्लिअर होतात. जसे तुमचे संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या या गोष्टी तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला लगेच क्लिअर होत चालेल. पुढचा प्रश्न बघूया. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बोर्डवरती दिसत आहे 9,5.5, 7.5, 19, 84, प्रश्नार्थक चिन्ह. RRB JEE 22/5/2019ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन आहे 621, 688, 652 आणि 695. 9 आणि 5.5 मधला डिफरन्स काढला तर 3.5चा येईल. याच्यामध्ये 2 मिळवले तर 7.5 होतील. याच्यामध्ये बघा 19 झाले म्हणजेच किती 12.5 आहे ना. 12.5 जर मिळवले किंवा 11.5 जर मिळवले तर आपल्याला 19 भेटतील. म्हणजे डिफरन्सनुसार तर हे उत्तर नाही आहे. म्हणजे गुणाकाराच्या फॉर्ममध्ये आहे, पण हे दशांश चिन्हामध्ये आहे. म्हणजे याचा गुणाकार जो आहे दशांश चिन्हामध्ये असेल. म्हणजे बघा 9ला जर मी 5ने गुणलं तर 9×5 45 होतात. आणि तेच जर मी 9ला 0.5ने गुणलं तर उत्तर भेटेल मला 4.5. 4.5 आपल्याला किती पाहिजे 5.5. म्हणजे 4.5 मध्ये जर 1 मिळवला तर आपल्याला उत्तर भेटते 5.5. हे आलं आपलं उत्तर. ठीक आहे. आता बघा इथं 0.5ने गुणलं. आता या 5.5ला जर मी 1ने गुणलं तर उत्तर किती येईल 5.5 बरोबर. अधिक या 1ची दुप्पट केली तर 5, 1ची दुप्पट किती 2, म्हणजे 5.5 अधिक 2 किती उत्तर आलं 7.5. ठीक आहे. तर लक्षात घ्या 0.5 मध्ये 1 झाला म्हणजेच त्याची दुप्पट झाली. इथे 1 होता मिळवणारा त्याची दुप्पट झाली 2. आता बघा 7.5 आहे तर या 1ची दुप्पट होईल 2. म्हणजे 7.5 गुणिले 2 जर केलं तर ते 15 होतील आहे ना. आणि 15 अधिक या 2ची दुप्पट केली तर 4 म्हणजे उत्तर किती आलं 19 आहे. पुढे 19 गुणिले 0.5ची दुप्पट 1, 1ची दुप्पट 2, 2ची दुप्पट 2 गुणिले 2 4. 19 गुणिले 4 जर केलं 19 चौक 76 अधिक आता या 4ची दुप्पट किती 8. उत्तर किती आलं 8 आणि 6 14 म्हणजे 84 उत्तर आलं. आता 84 गुणिले या 4ची दुप्पट 8. 8 चौक 32 2 हातचे आले 3. 8 8 64 आणि 3 672 अधिक या 8ची दुप्पट 16 म्हणजे 6 2 8, 7 1 8 आणि 6 6 म्हणजे उत्तर किती येतं रे 688. म्हणजे ऑप्शनमध्ये उत्तर किती आहे दुसऱ्या नंबरचं 688 हे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. अशा तऱ्हेने हा प्रश्न आपण सॉल्व करू शकलो असतो. तर इम्पॉर्टंट प्रश्न असतात, व्यवस्थित सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. पुढचा प्रश्न आणखी एक बघूया. बघा एक शेवटचा प्रश्न बघूया. 14,6, 4, 4, 8, प्रश्नार्थक चिन्ह. RRB JEE 26/5/2019ला हा प्रश्न विचारला होता. कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचं बघूया. ऑप्शन होते 34, 38, 48 आणि 42. 14चे 6 झाले बरोबर आहे.
14चे 6 झाले, 6चे 4, 4चे 4 आणि 8 आहे. आधी जसं उदाहरण सॉल्व केलं ना तशाच पद्धतीनुसार आहे. तर 14 गुणेला बघा, 14 गुणेला जर 0.5 केलं तर 70 उत्तर येईल, म्हणजे 7.0 येईल. बरोबर आहे. म्हणजे 7 वजा जर 1 केलं तर आपल्याला उत्तर भेटते 6, हे भेटलं. तर 6 गुणेला इथं 0.5ची दुप्पट 1 केली तर 6 1 6, 6मधून या 1ची दुप्पट वजा केली तर 6तून 2 गेले 4 आले, हे 4 उत्तर भेटलं. परत 4 गुणेला 1ची दुप्पट किती 2, म्हणजे 4 गुणेला 2 किती झाले 8, वजा या 2ची दुप्पट किती 4, म्हणजे 8मधून 4 गेले परत आले 4. ठीक आहे. पुढे बघा 4 गुणेला या 2ची दुप्पट 4, म्हणजे 4 चौक 16 वजा 4ची दुप्पट 8, 16मधून 8 गेले 18 आले, हे 8 आले. पुढे 8 गुणेला या 4ची दुप्पट 8, बरोबर आहे, 8 8 64 वजा या 8ची दुप्पट 16, बरोबर, म्हणजेच 14, 64मधून 16 गेले, 14तून 6 गेले किती राहिले रे 8, 5तून 1 गेला किती राहिले 4, म्हणजे उत्तर किती आलं आपलं 48, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण नंबर सिरीजचे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. जवळपास मी तुमचे 35 ते 40 एक्झाम्पल तुमचे नंबर सिरीजवरती घेतलेले आहेत. आता तुम्ही त्या 35 ते 40ला 100 120पर्यंत तुम्ही न्यायचं आहे. तशाच टाईपचे तुम्हाला प्रश्न मी जसे घेतले तशाच टाईपचे येतील. काही थोडंसं वेगळं सिरीज त्यामध्ये लागलेलं आहे. तुम्ही काय करा, जेवढे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटतील, रेल्वे ग्रुप डीचे असेल, NTPCचे असेल, LP टेक्निशियनचे असतील, RRB JEEचे असतील, त्याचबरोबर RPF SI किंवा कॉन्स्टेबलचे असतील, जे जे तुमचा जो प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्यामधले नंबर सिरीजचे सगळे एक्झाम्पल सॉल्व करून टाका. अशी खतरनाक प्रॅक्टिस करा की नंबर सिरीजमधला तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तर तो सोडवता आला पाहिजे. कशा पद्धतीनुसार करायचं, कशी ट्रिक्स लावायच्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, तुम्हाला नंबर सिरीजमध्ये अडचण येणार नाही. इथं जर मी 100-150 एक्झाम्पल सॉल्व करायचं म्हटलं तर एकच चॅप्टर आपला कमीत कमी 10-12 दिवस चालेल, तर सिलेबस आपला कमीत कमी पुढच्या वर्षीपर्यंत क्लिअर होईल. तर तसं होऊ शकत नाही. त्यामुळे मी मेन टाईपचे एक्झाम्पल आणि कुठल्या टाईपचे एक्झाम्पल विचारतात त्याचे सर्व प्रकारचे प्रश्न मी तुमचे या टॉपिकमध्ये घेतलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा, चांगली तयारी करा. आणि एका विद्यार्थ्यांनी म्हटलं सर गणिताचं बेसिक कसं असते, तर गणिताचं बेसिक आपण घेतलेलं आहे, रिझनिंगचं बेसिक नसते. रिझनिंग काय आहे, गणितावरती डिपेंड आहे. रिझनिंगचं बेसिक नसते. जो चॅप्टर आहे त्याच्या काही कन्सेप्ट असतात ते आपण ऑलरेडी सांगतोच आणि नंतर तो चॅप्टर चालू करतो. तर रिझनिंगला बेसिक वगैरे काही नाही आहे. तुम्हाला साधं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येत असेल, तुम्हाला समसंख्या विषमसंख्या येत असतील, अपूर्णांक दशांश अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक याची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येत असेल तर रिझनिंगमध्ये एवढं बस झालं. याच्या पुढे काही येत नाही, कारण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कमी असतात, दिमागाचा वापर जास्त असतो, म्हणून तर त्याला रिझनिंग म्हणतात, म्हणून तर त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. तर या गोष्टी लक्षात ठेवा. रिझनिंगला बेसिक नसते. जे मॅथचं बेसिक आहे तेच रिझनिंगमध्ये आपल्याला यूज करता येते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपला संख्यामाला म्हणजेच नंबर सिरीज हा चॅप्टर संपलेला आहे. पुढे आपण उद्या जे आहे अल्फाबेटिकल सिरीज म्हणजेच त्याला आपण काय म्हणतात अक्षर श्रेणी, अक्षर सिरीज जी आहे ते आपण बघणार आहोत. ते आपण बघूया. म्हणजे अल्फाबेट्स असतील तर त्याची सिरीज कशा पद्धतीनुसार सॉल्व करायची ते बघणार आहोत. तर बघा, उद्याचं लेक्चर बघण्याच्या अगोदर सर्वांनी आपला कोडिंग डिकोडिंगचा जो पार्ट 1 आहे तो क्लिअर करायचा आहे. कारण त्यामध्ये मी तुम्हाला कुठला नंबर कसा लक्षात ठेवायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे, विरुद्ध नंबर कसा लक्षात ठेवायचा हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हा चॅप्टर आपला इथं संपलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. ठीक आहे. जर ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेली नाही त्यांनी बॅच जॉईन करा. ठीक आहे. जास्तीत जास्त लक्ष ठेवा. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.